हा बघा, मी पहिल्यांदा गेलेलो आणि एवढा मोठा मासा भेटला यांच्या जाळ्यामध्ये. खूप मला असं कसं तरी वाटतं की एवढा मोठा मासा भेटावा. छान छान एकदम. जय एकवीरा. तर खूप महिन्यानंतर आपण चालले बोटीला. हे बघा आपली बोट आणि आपल्यासोबत आपले भाऊ आले. नितिकेश, साईराम, या साईराम इथे या. तर आपण जाते बोटीला. कसं वाटतंय? हा बघा झुमरी खलासी आपला. त्याचा अजून एक मित्र आहे राम भाई. आपलं नाम बताओ. जितू. तो आपका पहली बार असते की बोटी में कधी? अरे चला तर भेटू आतमध्ये. नितेश काय बोल मित्रा? एकदम छान असं वाटतंय. आता बघूया आपण आतमध्ये जाऊन काय आहे ते. आपले शिर्डीचे मित्र आहे. तर मित्रांनो आपण बोटीला सुरुवात केली आहे. बघा बोटी. आम्ही 4 माणसं आहे. सकाळचा व्ह्यू. तर आपण आता जाळी टाकूया मित्रांनो. पहिली जाळी आपली जात आहे समुद्रात. मित्रांनो अशा प्रकारे आपण 4 जाळी टाकलेली आहे. आता थोडंसं थांबूया, त्यानंतर उचलायला घेऊया. जय एकवीरा. आला हो आला. मोटरमध्ये पेट्रोल संपलेलं आहे. तर पेट्रोल पुरूया आणि भेटूया पुढे जायचं आपल्याला जाळी फिरायसाठी. दोन जाळी आपण खेचलेली आहे. त्याच्यात काही आलेलं नाही आहे. या तिसरं जाळी आहे आपली. बघूया याच्यात काय होते ते. आणि सुरुवात जाळी आहे तिसऱ्या जाळीची. तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे आपली. राम राम.
जरा काहीतरी मागे पुढे करत काढ तेच ते दाखव भावाने काढले माझे उद्यावर जाऊन दाखवत तुम्हाला मज्जा येते ब्लॉगच्या कार्यानं हे जुमडे दादोस हा चालला
आपले एक सेवेचे मित्र आले होते नितेश, ते पण गेलो होते आतमध्ये. तर त्यांना विचारू कसं वाटलं ते. साईराम बाबा, राम तर सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आतमध्ये. मनीष भाऊकडे मी पहिल्यांदाच आलेलो आणि बोटीमध्ये मी पहिल्यांदाच गेलो. खूप छान असं वाटलं. बोटीमध्ये त्यांचे वडील होते, त्यांनी खूप छान अशी बोट चालवली आणि जाळी वगैरे सुद्धा टाकली खूप सारं आणि मच्छी पण खूप आली. चांगलं वाटलं एक्सपिरियन्स. म्हणजे असं वाटलं की कुठेतरी दुसरीकडे चांगल्या जागी फिरायला आलेलो असं वाटलं. छान. थँक्यू मनीष भाऊ. साईराम. हा बघा, मी पहिल्यांदा गेलेलो आणि एवढा मोठा मासा भेटला यांच्या जाळ्यामध्ये. खूप मला असं कसं तरी वाटतं की एवढा मोठा मासा भेटावा. छान छान एकदम.